गोपीचंद पडळकर यांना मिळणार मंत्रिपद. गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांचं साकडं होणार पूर्ण. तर मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद मिळावं म्हणून आटपाडी तालुक्यातील 100 कार्यकर्त्यांनी आटपाडी ते पंढरपूर पायी दिंडी काढून विठ्ठलाला साकडं घालण्याचं ठरवलं आहे. पण मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांना खरंच मंत्रिपद मिळणार आहे का? आणि त्याचबरोबर मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांचे 100 कार्यकर्त्यांनी आटपाडी ते पंढरपूर पायी दिंडी काढून याचा काही फायदा हा गोपीचंद पडळकर यांना होणार आहे का? म्हणजेच मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांना खरंच मंत्रिपद मिळणार आहे का, ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, मी ताना जाके आणि तुम्ही पाहत आहात ताना जाके यूट्यूब चॅनल. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच विषयाला सुरुवात करूया. म्हणजेच मित्रांनो, येणाऱ्या काही दिवसामध्ये गोपीचंद पडळकर यांना खरंच मंत्रिपद मिळणार आहे का, ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर मित्रांनो, आत्ताच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला जत आणि आटपाडी सोडून बाकी ठिकाणी चांगल्या प्रकारचं यश सांगली जिल्ह्यामध्ये मिळालं नाही. पण मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांनी जत आणि आटपाडी तालुक्याचे नगराध्यक्ष सहित नगरसेवक सुद्धा चांगल्या प्रकारचे निवडून आले आहेत. त्यामुळेच मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांचे परत एकदा नाव चर्चेत आलं आहे. कारण मित्रांनो, सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला जत आटपाडी 2 नगरपालिका सोडल्या तर बाकी नगरपालिकेमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळालं नाही. म्हणजेच मित्रांनो, ईश्वरपूरची नगरपालिका बाकीच्या नगरपालिकेमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं नाही. पण मित्रांनो, भारतीय जनता पक्षाची सांगली जिल्ह्यामध्ये गोपीचंद पडळकर यांनी आबरू वाचवली. म्हणजेच मित्रांनो, 8 पैकी 2 नगरपालिका गोपीचंद पडळकर यांनी काबीज करून भारतीय जनता पक्षाचा दोन्ही नगरपालिकेवर झेंडा फडकावला. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आता होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारचा प्रचार सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिका असो किंवा पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिकेवर गोपीचंद पडळकर यांनी चांगल्या प्रकारचं लक्ष वेधलं आहे. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो, त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सुद्धा मुंबई महानगरपालिकेवर चांगल्या प्रकारे प्रचार करायला सुरुवात केली आहे. पण मित्रांनो, गेले कित्येक महिने झाले, म्हणजेच मित्रांनो, ज्या वेळेपासून गोपीचंद पडळकर हे विधानसभेचे सदस्य झाले आहेत, म्हणजेच मित्रांनो, जत तालुक्यामधून आमदार म्हणून निवडून आले आहेत, तेव्हापासून गोपीचंद पडळकर यांचे नाव एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. म्हणजेच मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद मिळणार असं कायमस्वरूपी बोललं जात आहे. पण मित्रांनो, खरंच गोपीचंद पडळकर यांना आता येणाऱ्या काही महिन्यामध्ये मंत्रिपद मिळू शकतं का, याच्यावर आता आपण चर्चा करणार आहोत. कारण मित्रांनो, गेले कितीतरी महिने झाले आपण ऐकतच आलो आहोत की गोपीचंद पडळकरांना मंत्रिपद मिळणार. पण मित्रांनो, त्या दृष्टिकोनाने भारतीय जनता पक्षाने गोपीचंद पडळकर यांच्या विषयाचा पॉझिटिव्ह विचार न केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो, त्यांना मंत्रिपद हे विधानसभेच्या निवडणुकीनंतर लगेच देणं गरजेचं होतं. कारण मित्रांनो, त्यांच्या पाठीमागील लोकांचं प्रेम पाहता आणि त्यांच्याबरोबर मित्रांनो असलेलं अफाट कार्यकर्त्यांचं प्रेम पाहता त्यांना मंत्रिपद देणं हे विधानसभेच्या निवडणुकीनंतर गरजेचं होतं. पण मित्रांनो, काही कारणामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांना मंत्रिपद दिलं नाही. पण मित्रांनो, भारतीय जनता पक्षासाठीच येणाऱ्या काळामध्ये जर चांगल्या प्रकारचं लक्ष, म्हणजेच मित्रांनो, सांगली जिल्हा असो किंवा सोलापूर जिल्हा या 2 जिल्ह्यावर तर चांगल्या प्रकारची पकड भारतीय जनता पक्षाची राखण्यासाठी गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद देणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो, आत्ताच आपण नगरपालिकेची निवडणूक पाहिली तर गोपीचंद पडळकर यांच्यामुळेच जत आणि आटपाडी नगरपालिकेवर चांगल्या प्रकारचं यश हे भारतीय जनता पक्षाला मिळालं आहे. नाही तर मित्रांनो, बाकीच्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला अपयशच मिळालं आहे. पण मित्रांनो, पडळकर यांच्यामुळे जत आणि आटपाडीचा तर किल्ला साबूत ठेवला आहे. कारण मित्रांनो, पडळकर बंधूंनी ताकद लावल्यामुळे, म्हणजेच मित्रांनो, ब्रह्मानंद पडळकर यांच्यामुळे आटपाडीचा गड आणि त्याचप्रमाणे मित्रांनो, जत तालुक्यामध्ये गोपीचंद पडळकर यांनी चांगल्या प्रकारची ताकद लावल्यामुळे दोन्ही नगरपालिका ही भारतीय जनता पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं आहे. पण मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये जर सांगली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा दबदबा राखण्यासाठी आणि त्याचबरोबर मित्रांनो, सोलापूरचा काही ग्रामीण भागामध्ये जर भारतीय जनता पक्षात जर वाढवायचं असेल तर गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद देणं गरजेचं आहे. पण मित्रांनो, भारतीय जनता पक्ष याच्यावर काही विचार करणार आहे ते आता आपण पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, गोपीचंद पडळकर यांना जर मंत्रिपद नाही दिलं तर याचा परिणाम हा भारतीय जनता पक्षाला सांगली जिल्ह्यावर, म्हणजेच मित्रांनो, आता होणाऱ्या महानगरपालिकेवर सुद्धा होणार असं आपल्याला पाहायला मिळत आहेच. पण मित्रांनो, त्याचबरोबर मित्रांनो, आता येणाऱ्या सर्वच प्रकारच्या निवडणुकीमध्ये सुद्धा याचा परिणाम हा 100% भारतीय जनता पक्षाला होणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो, गोपीचंद पडळकर हे एका तालुक्याचे आमदार नसून आता अख्ख्या महाराष्ट्राचे नेते बनले आहेत. म्हणजेच मित्रांनो, गोपीचंद पडळकर हे कुठल्याही जिल्ह्यात जाऊ द्या,
त्यांची क्रेज ही चांगल्या प्रकारची तयार झाली आहे. म्हणजेच मित्रांनो गोपीचंद पडळकर जिथे जाईल तिथे गर्दी करतात. मित्रांनो जिथे जाईल तिथल्या जिल्ह्यामध्ये अफाट प्रेम हे लोकांचे गोपीचंद पडळकर यांच्यावर आहे. त्यामुळे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद देणं गरजेचं आहे. नाहीतर मित्रांनो ओबीसी समाज असो किंवा धनगर समाज किंवा त्याचबरोबर मित्रांनो गरीब मराठा समाज या सर्व समाजामध्ये नाराजी असणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गोपीचंद पडळकर यांना मंत्रिपद नाही दिले तर येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला सुद्धा याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, खरंच गोपीचंद पडळकर यांना येणाऱ्या काही महिन्यामध्ये मंत्रिपद मिळणार आहे का? आणि त्याचबरोबर मित्रांनो जर गोपीचंद पडळकर यांना जर मंत्रिपद भारतीय जनता पक्षानं नाही दिलं तर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि बाकी प्रकारच्या निवडणुकीमध्ये त्यांना राज्यामध्ये याचा परिणाम होणार आहे का, ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो अशाच प्रकारचे गोपीचंद पडळकर यांच्याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका. आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर गोपीचंद पडळकर यांचे कट्टर कार्यकर्ता असाल तर मी गोपीचंद पडळकर यांचा कट्टर कार्यकर्ता असं कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या 5 मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.